हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की मजेत असताना. तर तुम्ही बघू शकता, मी शिफ्टिंग केल्यानंतर थोडासा पसारा लावून घेतलाय. दादा ओरडू नको ना, इकडे बघ, ओरडू नको. दादाचं चाललंय धिंगाणा खेळतोय आणि नवीनच असल्यामुळे नाही बघा, असं पाणी सगळं पाजरायला लागले घरामध्ये. आणि कपडे तर तुम्हाला दिसत असं सगळीकडे सुकायला घातलेत, कारण की पाऊस फुल म्हणजे पाऊसच उघडत नाहीये. आता किती दिवस झाले, मला वाटतं 8-15 दिवस झाले पाऊस कसलाच बंद नाहीये. तुम्हाला बाहेर पण दाखवते, एवढं बघा बाहेर कसं दिसतंय. असं बघा बघितलं भरपूर म्हणजे पाऊस आहे. आता किती वाजल्यात? 11 वाजल्यात, तरी पण पाऊस उघडायचं नाव घेत नाही. ऊन तर अजिबातच नाहीये. आणि तुझसे क्या है मेरा नाता, लब कुछ और कहे दिल मेरा शोर करे, बन गया तू मेरा रांझा. बघा किचन अशा प्रकारे लावलंय. म्हणजे अजून सामान व्यवस्थित सेट केलेलं नाहीये, पण तात्पुरतं नाही का थोडंसं वेळच जाणार आहे हे सगळं सेट करायला. पण तात्पुरतं म्हणलं नाही का, हे करण्यापेक्षा इकडं तिकडं पडण्यापेक्षा आपलं ठेवून द्यावं. आणि कपाट तर अजून सुद्धा घरात आणलेलं नाहीये, अजून सुद्धा खालीच आहे. आणि हे बघा मी स्वयंपाकाची तयारी करते म्हणलं नाही का, आत म्हणलं घ्यावा कॅमेरा आणि व्हिडिओ शूट करावा, म्हणून म्हणलं चला ठीक आहे. आणि हे बघा आता भाजी आहे ना, ही भोपळा असा भिजायला घातलाय कापून, त्याच्या खाली हरभऱ्याची डाळ आहे. हे तर लसूण आणि मिरची फक्त वाटली, त्याच्यामध्ये जिरे तेल तापायला ठेवलं इथं मस्तपैकी. आणि वारं तर एवढं सुटलंय, बाहेर पाऊस पण चालू झालाय थोडा थोडा. म्हणलं दादूचा वेगळाच खेळ काही ना काय चालू असतो बघा. आता जस्टच आवरलं होतं घर, तेवढ्यात त्याने एवढा राडा केला घरामध्ये. चालूच असतं त्याचं काय ना काय सारखं. चला तर मग आता तुम्हाला बोलत बोलत भाजीला फोडणी देते. तेल तर मस्तपैकी तापलं आहे बघा. त्याच्यामध्ये आहे ना, मी अगोदर कढीपत्ता घालणार आहे. लय तडतडतो बाबा, लय अंगावर. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ही मिरची आणि लसूण आणि जिरे मी कुटून घेतलंय बारीक. असं बारीक नाही म्हणजे आबडझोबड कुटून घेतलंय, फक्त की लसूण भरपूर घातलाय मी त्याच्यामध्ये. आणि काय होतंय, वारं एवढं सुटलेलं आहे ना, त्याच्यामुळे ना गॅस दिसतोय बघा असं. त्याच्यात वरनं हळद टाकणार आहे, जास्त पडली मिक्स करून घेऊ. आता 2 मिनटं परतून मग त्याच्यामध्ये आहे ना, हा भिजवलेला भोपळा आणि ह्याच्या खाली डाळ आहे, डाळ आणि भोपळा हे सगळं टाकून त्याला मस्तपैकी शिजवून घेणार आहे. ह्याच्यात मी काय शेंगदाण्याचं कूट टाकणार नाही, अशीच भाजी करणार थोडीशी सरबरीत, म्हणजे नॉर्मल रस्सा करून. आणि थोडासा घट्टपणे यायला आहे ना, मी त्याला आहे ना बाजरीचं नाही, ज्वारीचं पीठ लावणार आहे. शेंगदाण्याच्या पिठाच्या भाज्या खाऊन कंटाळा आला, त्याच्यामुळे थोडंसं वेगळं काहीतरी करू. सगळं टाकून घेते मस्तपैकी. सगळं आता टाकून झालंय मिक्स करून. आता हे ना असं तेल म्हणजे मीठ पण टाकले बरं का त्याच्यामध्ये कुटताना, मिरची कुटतानाच मीठ पण टाकले, म्हणजे लक्षात नाही. ते आता झाकून आहे मस्तपैकी वाफेवर ठेवणार आहे 10 मिनटं. थोडासा बटाटा सॉफ्ट बटाटाच म्हणजे भोपळा सॉफ्ट होईपर्यंत. आणि मग नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि ज्वारीचं पीठ ॲड करूया. फायनली 10-15 मिनटं झाल्यात. आता बघू आपण भाजीची काय अवस्था. मी तर मध्ये हलवलं सुद्धा नाही, करपली का कशी कारण की मी पीठ मळत होते चपातीसाठी, लक्ष दिलं नाही भाजीकडं. वाफ लागती कॅमेऱ्याला, मोबाईलला, त्याच्यामुळं थोडंसं ब्लर होते. पाणी म्हणजे करपली नाही आहे, तेल बऱ्यापैकी आहे. थोडासा भोपळा सॉफ्ट पण झाला आहे बघा. आता ह्याच्यामध्ये आहे ना थोडंसं आपण पाणी टाकून घेऊ. जास्त नाही टाकत मी, थोडंसं टाकते, कारण की भाजी आहे ना पातळ करायची नाही. आणि शिजी थांबा, हे बघू शकता तुम्ही, ज्वारीचं पीठ घेतले 2 चमचे छोटेसे. त्याच्यामध्ये मी पाणी टाकून हे मिक्स करून घेणार आहे. व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित हे भाजीत टाकणार आहे.
आणि काय होतं भाजी थोडी आळून येते म्हणजे लय पाण्यावानी पातळ होत नाही, चव पण लागते आणि थोडंसं तिला आहे ना जरा घट्टपणा पण येतो, खायला पण चांगली लागते. मला असं अशा प्रकारे तुम्ही एकदा करून बघा ना, खूप छान लागते. नेहमीच शेंगदाण्याच्या कुटातली भाजी खाऊन खाऊन पण कंटाळा येतो, असं वाटतं काहीतरी वेगळं करावं. हा बेस्ट ऑप्शन आहे त्याच्यासाठी. तर बघा आता भाजीला पण उकळी आली, आता आपण हे टाकून घेऊ त्याच्यामध्ये. तुम्हाला लगेच कळत असेल, हे बघा भाजी घट्ट झाली, बघा मग अशी पाण्यावाणी होते, आता बघा घट्ट होती भाजी, आळून येते. आता ह्याच्यामध्ये आहे ना अजून पाणी टाकणार आहे मी आणि असेच झाकून ठेवणार जोपर्यंत डाळ पूर्ण मऊ होत नाही तोपर्यंत. बारीक गॅसवरती असं झाकून ठेवणार आहे आता ही भाजी. आणि पीठ पण मळून घेतलं इकडं चपातीसाठी, पण थोडंसं मुरून देते पीठ. माझ्या महागाना दादूचा वेगळाच कालवा असतो बरं का, कधीच काम शांत पण करून देत नाही. काय ते बघा, काय पाहिजे सांग, काय पाहिजे सांग ना. एवढा वेळ तर मी स्वयंपाक करत तर आवाज देतोय आणि किती सामान घेऊन बसलाय बेडवरती, बीप सगळा राडा राडा राडा, डबे डुबे सगळं काढल्या, सगळं राडा करून ठेवलं. काय पाहिजे सांग ना, थंडी वाजते का त्याला? आहे ना ही ही ब्लँकेट पाहिजे, ही पाहिजे ना तुला? हां सगळा राडा कशाच्या खाली काही पण टाकतो, खायला दिली ना बिस्किट सुद्धा आहे ना टाकून देतो बेडच्या कडाने, माहिती का, लय म्हणजे लय राडा करतो. धरा आता घ्या अंगावर, इतकी नाटकी बस पोरगा आहे ना इकडं बघ, ते पोरगाला नाटके बाज आहे, लय म्हणजे लय नाटकं करतो आहे ना दादा. तू चाकू कशाला घेतलास, घ्यायचा नाही, बघितलं ना किती पण लक्ष ठेवलं ना तरी मिनिटात तो काही पण घेतो, माहिती का, कळून पण येत नाही. आणि म्हणून पण बघा तुम्हाला दाखवते किती छान बसली आहे. तिला मम्मीकडनं आणलंय, तिला धुतली मी त्याच्यामुळं थोडीशी ती ओली असल्यावर मी तरी तिला ते ह्याने सुकवलंय मशीनने, तरी पण ती एकदम शांत बसली. म्हणून इकडं बघ, म्हणून हाय कर, हाय कर सगळ्याला, हाय. बघितली ना किती क्यूट आहे. तर माझं भाजी शिजते, चपात्या करायच्यात. पाऊस तर एवढा येतोय ना बाहेर, काय तुम्हाला सांगू, पूर आलाय पूर आमच्या इकडं तर, माहिती का, पिंपरी चिंचवडमध्ये एवढं बेकार वातावरण झाले. आणि हां मला आहे ना असे म्हणजे भरपूर असे कमेंट येतात की तुमचं इंस्टाग्रामला अकाउंट आहे का, कोणती ID येत आहे तुमची. तर मी इंस्टाग्रामला नाही आहे, माझा अकाउंट नाही इंस्टाग्रामला. मी बघितलं नाही का, 1-2 मला कमेंट आलेल्या होत्या की तुमच्या इंस्टाग्रामची ID देत आहे, तर नाही आहे मी अकाउंट म्हणजे वापरत नाही इंस्टाग्राम. तसं काही कारण नाही न वापरण्याचं, पण असंच मी म्हणजे कधी चालूच केलं नाही. बघा पूर्ण तुम्हाला दाखवते बाहेरचं कसं वातावरण झालं. पाऊस, फुल पाऊस म्हणजे फुल जोरात पाऊस चालू आहे, इतका जोरात ते सांगायलाच नको, नाही का. पूर्ण तिकडचं ते डोंगर बिंगर तर काही दिसत नाही, मग असं दिसत होतं, आता तर काही दिसत नाही, सगळं ब्लर 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 झालं. एवढा भयानक पाऊस चालू आहे इकडं. आणि छोटीशीच रूम आहे पण चांगली आहे, कारण की काय माहिती का, किचन पण छोटंसं आहे, बघू शकता तुम्ही, छोटंसंच आहे. छोटंसं म्हणजे तरी गॅस झाला केलाच ना उद्योग. बघा इकडं मी तुम्हाला बोलूच तर इकडं त्यांनी चहापत्ती नाही घेऊन आला, दे राडा करायला, काही ना काही त्याचं चालूच असतं, छोट्या मोठ्या गोष्टी, माहिती का. हात कधी बंद नसतो त्याचा, काही ना काही चालूच असतं, घरी असलं ना ते चालूच असतं. तर एक छोटंसं असं किचन आहे आणि लगेच इकडं बेसिंग आहे, भांडे वगैरे घासायचं, एकदम छोटीशी. आणि किचन म्हणजे किचन आहे बऱ्यापैकी, पहिलं मोठं होतं पण त्यांना जाऊ दे, त्यांनी खाली करायला सांगितलं म्हणून आम्ही केलं. आणि मग त्यानंतर भेटलं, पण खूप फजिती झाली पावसामुळं. एवढ्या पावसात 3 दिवस तर पोस्टपोनच होत होतं रोज, माहिती का. पसारा बांधून पडला होता. मी माझ्या मम्मीच्या इकडं होते, त्यांनी मला मम्मीच्या इकडं सोडलं होतं, मला आणि दादूला. आम्ही दोघं तिकडं होतो आणि ते इकडं पसाऱ्यासाठी सगळं बांधून बिंधून ठेवलेलं. लय अवघड, फुल पाऊस चालू, माहिती का त्याच्यामध्ये. आणि रस्ते बिस्ते पूर्ण खराब झालेले आणि पावसात पोरं पण भेटत नव्हती कोण की मदतीला खाली करायला, त्याच्यामुळे थोडासा गोंधळ झाला, वेळ लागला. पण फायनली झालं कसं का असं ना. पण ही पण नवीनच आहे, त्याच्यामुळे थोडंसं पाजरते, थंडी पण खूप वाजते इथं, माहिती का. खूप म्हणजे खूप थंडी वाजते. थोडंसं उंच आहे, 3ऱ्या मजल्यावर आहे,
बरं आहे, उलट सगळं बाहेरचा छान व्ह्यू दिसतो, प्रकाश वगैरे चांगला घरात येते. आता थोडे पावसाचे दिवस आहेत म्हणून पाऊस पूर्ण कमी झाला तर छान वाटण ऊन वगैरे सगळं घरात येईल आणि मस्त वाटते. आणि बरं ते मी मांडणी आहे ना लग्नातली मी पहिल्यांदाच लावली आहे, कारण की आतापर्यंत जेवढ्या आम्ही रूममध्ये राहिलो तिथं आयत्या मांडण्या होत्या आणि कधी काढायची तिला वेळच आली नाही. तर मग आता हे आलं तर इथं नव्हतं ह्याला मला त्याला लावूया, बऱ्यापैकी भांडी बसतात त्याच्यावरती. तरी पण सामान मी अजून काढलेलं नाही बघा. खाली अजून एवढी ट्रॉली भरून भांडी वगैरे भरपूर सामान आहे, पोते वगैरे इकडं असेच लावून ठेवले. कारण की ना कपाट तिकडं असल्यामुळं खाली की काहीच करता येईना. इथं पण एक पोत्यात सगळे कपडेच आहेत, दादूची माझी आणि वापरण्याचे कपडे आम्ही तेवढे फक्त वरती खुर्चींवरती मी घड्या घालून ठेवलेत. बाकी कपडे तर असेच पोत्यातच बांधून ठेवलेले. आता ज्यावेळेस ते कपाट आणते त्यावेळेस मग त्यात सगळं व्यवस्थित घड्या घालून ठेवायला लागेल. चला मग 10-15 मिनटं झाल्यात, भाजी 10 मिनटं तरी झाले भाजीला. बऱ्यापैकी भाजी घट्ट झाली माहिती का, एवढी छान लागते ना खायला बघा. अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की करून बघा, खरंच खूप टेस्ट लागते भाजीला. मला तर जास्त करून अशीच भोपळ्याची भाजी खायला लागते. मीठ चेक करते, बरोबर आहे मीठ पण आहे, तिखट पण आहे, जरा जास्तच तिखट आहे. चला भाजी झाली, आता मी चपात्या लाटून घेते पटापट. आणि त्याच्यानंतर मला थोडासा अभ्यास करायचा आहे, बुक वाचायचं आहे. कारण की ते बुक आणून मला वाटतं बरेच दिवस झाले पण मला काही ते वाचणं झालं नाही आणि ते वाचणं गरजेचं आहे. आता वरती काढून ठेवलं तुम्हाला ह्याच्यावर दिसत असेल मेकअपच्या आरशावरती, जे दाखवीन मी तुम्हाला नंतर कोणतं बुक आहे ते. आज आता सुरुवात करायची आहे मला वाचायला आजपासून, म्हणजे ठरवलं नाही का, थोडं थोडं जेवढं जमन तेवढं. आता चपाती वगैरे झाली, दाजूने तर नाश्ता केला जेवला येतो, पण तरीसुद्धा चपाती झाली का त्याला काहीतरी चारणार आहे, मग तो झोपून. आणि मग अक्षय येईपर्यंत मला 2-3 तास तरी भेटतात अभ्यासाला. मग त्या टायमामध्ये कारण की कामं तर ऑलमोस्ट सगळीच माझी झाल्यात, मी कपडे भांडे सगळं झालं आहे. फक्त काय आता स्वयंपाक बनवणे तो पण झाला आहे अर्धा निम्मा, आणि जेवण करणे, मग अभ्यास करत बसणे. दुपारचं मी झोपत नाही, कारण की ना दुपारी झोपलं की मला रात्री झोप लागत नाही आणि मग ते परवडत नाही मला. लगे अर्धं डोकं दुखतं मायग्रेन असल्यामुळं नाही का. झोप मला संध्याकाळचीच अति उत्तम वाटते, त्याच्यामुळे मी दुपारचं झोपतच नाही. किती झोप आली तरी मी काय तोंड वगैरे धुवून चहा वगैरे घेऊन झोपते घालवते. काही ना काही उद्योग काढायचंच असतं ना बाळा आपल्याला, हां काही ना काही काम करायचंच असतं ना मम्मीला एक्स्ट्रा. नाही खोटं बोलू नको, करतोस तू काम. मग मला राडा काढून देतो ना तू, हा बोल ना, मग मला राडा काढून देतो ना. बघितलं ना कसं आहे, काही ना काही मी जे करून त्याचं माझ्या मागं असतो. आणि त्यात त्याची आजी गावाकडनं आलेली आहे, म्हणजे अक्षयची मावशी गावाकडनं आलेली आहे. त्या आधी काल आयत्या, पण काल मला व्हिडिओ घ्यायला जमलं नाही. म्हणजे मी व्हिडिओ शूट करेल म्हणते, पण कामात एवढी बिझी करेल म्हणलं व्हिडिओ शूट, पण मी कामात एवढी बिझी होते ना, मला व्हिडिओ शूटच करायला जमलं नाही कसलाच. मग म्हणलं आता आहे तर करावं. त्यांना म्हणलं होतं या सकाळी, तर म्हणलं की पाऊस भरपूर आहे त्याच्यामुळे ते आल्या नाहीत. आता येते आणि ते आल्यानंतर मी आज सुद्धा छोटासा मिनी ब्लॉग करून टाकून तो नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला हिट करा. आणि अजून काय बोलू शकते, एवढंच ना. त्याने काय होतं माहिती का, चॅनल ग्रो होतं लवकर, म्हणजे मदत होती नाही का चॅनल ग्रो व्हायला. आणि तुम्हाला पण नवीन व्हिडिओ बघायला भेटते. आणि माझं काय नाही, मी जे आहे ते रिअलच दाखवते, दुसऱ्याकडे म्हणजे अशा फेक गोष्टी काही नाही. बऱ्यापैकी जे डेली रुटीन आहे माझं ते आता मी शेअर करणार आहे. आता म्हणजे नाही का आठवडे, मला वाटते गेल्या वेळेचा ब्लॉग टाकून 2 आठवडे झाले मला, त्याच्यानंतर हा ब्लॉग टाकते मी. तर बघू, कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये, स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. आता मी पटापट चपात्या लाटून घेते आणि त्याच्यानंतर मग दादूला खाऊ चारते, मी जेवते, त्यानंतर मग आपण स्टडी करायला बसूया. मस्तपैकी चपात्या करून घेतल्यात, बघा खिडकी लावली, एवढा जोरात घरामध्ये पाऊस यायला लागलाय. उघडायचं नावच घेणं गेलाय पाऊस माहिती का. आता जेवण करून घेते, थोडंसं तेल उरलं ह्याच्यामध्ये, तो वाटी तरी धुवायला होईल. मस्तपैकी भाजी पण झाली आपली, चपात्या पण झाल्यात. आता जेवण करते
तोपर्यंत दादू झोपण. मम्मीचा आत्ताच फोन आला तर कुठं जाऊ नका, सगळीकडं जास्त पाऊस झाल्यामुळे पूर आलाय. म्हणलं नाही जात आम्ही कुठं. किचनवरती सगळं पिठाचा राडा होतो लगेच. थोडंसं लगेच क्लीन करून घेतलं ना तर व्यवस्थित दिसतंय. जास्त घाण पण होत नाही बघा. आता जेवते. हे बघा आता मस्तपैकी ताट वाढून घेतले. गरम गरम भाजी, भोपळ्याची, लोणचं, चपाती. बाहेर तर एवढा भयंकर पाऊस चालू आहे, मी तुम्हाला दाखवते. खूप म्हणजे खूपच पाऊस चालू आहे. हे बघा, खूप म्हणजे खूप पाऊस चालू आहे. सगळं तिकडं तर ब्लर 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 झालंय. पण एवढा जोरात तर आवाज येतो ना पावसाचा की विचारायलाच नको, एवढा जोरात पाऊस चालू आहे. तशाच गाड्या येतात जात्यात. त्याच्यामध्ये आता हे गरम गरम जेवण किती मस्त वाफ निघते बघा. चला तर मग जेवण करू. कपडे तर धुवून काहीच उपयोग होत नाही. असे कपडे धुतले की असे भिजतात. जाऊ द्या, धुतलेले सगळे भिजले. मी काढले नाही, मी काढून काढून कंटाळा येत आहे. जेवण करते बघा. या जेवायला तुम्ही पण. खूप म्हणजे खूप मस्त लागते भाजी. आणि ही एकच नंबर भाजी झाली आहे. जोडीला लोणचं खरंच खूप म्हणजे खूप छान चव लागते. आता टाईम तर मला वाटतं 11:30 वाजलेत. 11:30-12 वाजले असत्यान. त्या टायमाला तर जेवण झालंच पाहिजे. काय खेळतो, एवढा जोरात पाऊस यायला लागला ना, आता तर लय वाढलाय. पूर्ण घरात आवाज येतो रपडप पावसाचा. घरातच राहा, बाहेर जास्त जाऊ नका, सगळ्याला सांगते. कारण की बाहेरचं वातावरण खरंच अजिबात चांगलं नाही आहे. लहान मुलं घेऊन तर शक्यतो घरातून बाहेर पडूच नका. जमल तेवढं घरातच राहावा. आणि लांबचा पडला तर प्रवास तर करूच नका. थोडंसं वातावरण शांत होईपर्यंत हे. चला तर मग पटापट जेवण करून घेते. तोपर्यंत हा झोपतोय आणि मग मी तुम्हाला दाखवते मी कुठलं बुक वाचणार आहे. अभ्यास करत बसणार आहे, थोडंसं नोट्स काढणार आहे आणि तुम्हाला शेअर करते. तर माझं जेवण झालं आहे. आता बसले, मी तुम्हाला ते बुक दाखवते. कोणतं मी बुक म्हणजे ते काय असं एंटरटेनमेंटचं वगैरे नाही आहे, तसं नाही म्हणता येणार. स्टडी बुक आहे आणि जे लॉ स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी तर खूप उपयुक्त आहे. आणि मी पुण्यामध्ये गेलेले होते ना, त्यावेळेस मग मला हे भेटलं होतं. असे लॉचे बुक्स म्हणजे सेकंड हँड तर भेटणं इम्पॉसिबल आहे, भेटतच नाही शक्यतो. आणि ते पण इथं पुण्यामध्ये एकाच ठिकाणी भेटतात. तर मी गेलेले होते, मला ते भेटलं म्हणून मी ते आणलं. म्हणलं चला, मला पण ते गरजेचं आहे पुढं फ्युचरमध्ये. म्हणलं बसल्या बसल्या ते आता सध्या तर म्हणजे कॉलेज वगैरे बंद आहे. म्हणलं चालू झाल्यानंतर तर तो तर रेग्युलर सिलेबस तर कवर करावाच लागतो. तर मग सध्या बंद आहे रिझल्ट लागेपर्यंत. तर म्हणलं चला, हाय तर वेळ, खूप दिवस झालं भेटलं पण नाही, नाही का, थोडंसं वाचायला का स्टडी करायला. तुम्हाला दाखवते ते बुक कोणतं आहे. तर हे बघा, हे ते बुक क्रिमिनल मेजर ॲक्ट. ते हे बुक मला आहे ना पुण्यामध्ये भेटलं होतं. सेकंड हँड भेटत नाहीत, पण मला हे भेटलं. आणि थोडंसं त्याची अवस्था थोडीशी खराब आहे, कारण की पहिलं पण कुणीतरी म्हणजे यूज करायला, त्याच्यामुळे थोडंसं हे निघलं आहे. पण ठीक आहे, मी हे चिटकवून घेईन. आणि त्याच्यावरती मी नाव पण टाकलं आहे माझं ऑलरेडी आहे ना. इथं पहिले जे ॲडव्होकेट होते त्यांचे नाव होतं, काय होतं माहीत नाही, पण त्यांनी ना बुक मला वाटतं की नाही का सेल करताना हे खोडलं असेल मे बी. तर मग नंतर मी माझं नाव टाकलं. इथं आहे बघा थोडंफार काहीतरी ॲडव्होकेट मोबाईल नंबर वगैरे काहीतरी होता, पण ते त्यांनी खोडले. ठीक आहे. आणि तर अशा प्रकारे आहे क्रिमिनल मेजर ॲक्टचं. ह्याच्यामध्ये भरपूर अशी माहिती आहे, भरपूर म्हणजे भरपूर आहे. ते अजून तर मी काही वाचलेलं नाही आहे. आता मी सुरुवात करते वाचायला, कारण हे आणि बघू शकता तुम्ही याची केवढं येते. थांबा तुम्हाला दाखवते. हे म्हणजे मला कंप्लीट व्हायला किती दिवस जाते हे तुम्ही अंदाज काढा. हे बघा, एवढं मोठं आहे, एवढं म्हणजे हातात, एका हातात मला उचलणं शक्य नाही आहे. बघा माझी नस पूर्ण होती, एवढं म्हणजे याचं वेट भरपूर आहे. आणि भरपूर पानं पण आहे त्यात, वाचण्यासारखं भरपूर आहे. आणि
ठीक आहे, असं वाचल्याशिवाय पण कळणार नाही, लवकर डोक्यात येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंग्लिशचं रिव्हिजन पण होतं. आणि आता ह्याच फील्डमध्ये जाणार म्हणल्यानंतर ह्या गोष्टींचा अभ्यास करणं मला गरजेचं आहे. म्हणून आता मी वाचते. तर तुम्ही बघितलंच अशा प्रकारे हे बुक आहे. आता ते मी वाचणार आहे. आता कमीत कमी आता वाजले 12 वाजल्यात. जोपर्यंत मला पूर्ण कंटाळा येत नाही, अक्षय येईपर्यंत, अक्षय 3ला येतात तोपर्यंत पाऊस पण फुल आता चालू झाला आहे बरं का. परत एकदा पाऊस चालू झाला आहे. वातावरण खूप म्हणजे खूप मस्त झालं बाहेर, पण फिरण्यासारखं नाही, घरातनं बघून एन्जॉय करण्यासाठी चहा वगैरे पिण्यासारखं घरात म्हणजे बाहेर वातावरण झालं आहे. तर अशा प्रकारे हे बुक आहे. तर आता मी वाचायला सुरुवात करणार आहे. आणि काय झाले पसाऱ्यामध्ये ना माझं म्हणजे वह्या पेन वगैरे आहेत ना भरपूर. आता काय माहीत नाही कुठं कुठं काय अक्षर ठेवलं आहे, मी अजून काय काढलेलं नाही आहे. आता अक्षर जेव्हा येत्या तेव्हा त्यांच्याकडनं सगळं काढून घेते, कारण की ना मला आहे ना आता पेन आणि वही कंपल्सरी लागणार आहे. काय 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 ह्यातले वर्ड्स असे असतात ना तर कळत नाहीत त्याचे, म्हणजे मोठे मोठे असतात त्याचे अर्थ कळत नाहीत लवकर. तर मग ते एका वहीवर लिहून घेतले आणि ते गुगलला सर्च केलं, त्याचं मिनिंग वगैरे ट्रान्सलेट करून वगैरे बघितलं. आणि थोडंसं ते म्हणजे सोपं पडतं, पाठांतर पण होतं, स्पेलिंगच्या जास्त मिस्टेक पण होत नाही, स्पेलिंग पण पाठवतात आणि वाचायला पण आपलं म्हणजे इंग्लिशचं रिव्हिजन पण चांगलं होतं. तर आता चला तर मग स्टडी करायला मी सुरुवात करते आणि भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि व्यवस्थित राहा, स्वतःची काळजी घ्या, पाऊस एन्जॉय करा, घरात बसूनच, बाहेर जास्त पडू नका पूर्ण वातावरण निवांत होईपर्यंत. आणि स्वस्त राहा, मस्त राहा. चला तर बाय बाय. आणि अभ्यास करत राहा, सगळ्यात महत्त्वाचं. लहान जर असताल म्हणजे 11वी 12वी जे कॉलेज वगैरे असेल शिकत असेल तर अभ्यास करत राहा. अभ्यासाशिवाय काही मोठं नाही आहे आयुष्यामध्ये. जर अभ्यास असेल डिग्री जेवढी मोठी आहे ना तेवढी जास्त इज्जत आहे. त्याच्यामुळं अभ्यास करत राहा, सगळ्यात महत्त्वाचं. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. चला तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.